हाय, हॅलो फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की आपली जी रेसिपी आहे ना, स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा. रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान-छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. तर आजही घेऊन आलेली आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आता तुम्ही तर पाहिलं असेल की आपण काय केलं, गॅसचा फ्लेम चालू करून कढई ठेवली आहे आणि त्याच कढईमध्ये आपण काय केलं, जवळपास ना 1 वाटी इथं मी घेतलेलं आहे पांढरे तीळ. आता ते तीळ काय करायचे, ते एकदम लाल होईपर्यंत भाजायचं नाहीये. फक्त चटचट आवाज येईपर्यंत आपल्याला ते थोडेसे हलकेसे असे भाजून घ्यायचे. तर तुम्ही टायटलवरून किंवा थंबनेलवरून ओळखल्याचं असेल, की आज इथं आपण कोणती रेसिपी आहे आपल्या रेसिपी चॅनलमध्ये. तर तुम्ही इथं पाहिलं असेल, की जे आपले तीळ आहे ना, तर पूर्ण कलर चेंज झालेला नाही. तर फक्त त्याचा ना ओलसरपणा निघून जाईल आणि क्रंचीपणा येईल, अशा पद्धतीने मी जे तीळ आहे ना, ते भाजून घेतलेत. आता इथं तुम्ही पाहू शकता, आपण एका प्लेटमध्ये काढून घेतले आहेत, जेणेकरून थोडेसे जे आहेत ना, ते थंड होईल. आणि हो, अजिबात फार काही थंड करून घ्यायची गरज नाहीये. फक्त असं काय करायचं, की कोमट थंड होईल अशा पद्धतीने. आणि जेणेकरून काय होईल, की जे तीळ आहे ना, की तुमच्या मिक्सरमध्ये की काय होईल, आज चांगल्यापैकी त्याची पावडर तयार होईल. अशा पद्धतीने आपल्याला ते तीळ थंड करून घ्यायचे आहेत. थोडेसे गरम राहिले तर मग काय होतं माहिती का, त्याची पावडर चांगल्यापैकी तयार होते. आणि जसं आपण थंड झाल्याच्या नंतर ज्या मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ ना, ते दळायला प्रॉब्लेम होतो. तर त्या अशा पद्धतीने आपली खूप स्पेशल रेसिपी आहे फ्रेंड्स. अजिबात म्हणजे स्किप करू नका. कारण व्हिडिओ जी आहे तो पूर्ण पहा. आता सण जवळ आलाय. तुम्हाला तर माहिती कोणता सण जवळ येतो, त्यासाठी माझी ही स्पेशल रेसिपी आहे. तर तुम्ही आता पाहिलं असेल, की आपण काय केले, आता मिक्सरमधून एकदा मी फिरून घेतले आणि ह्याला ओलसरपणा देण्यासाठी ह्याचा पाण्याचा, गुळाचा अजिबात वापर केलेला नाहीये. तर तुम्ही ही रेसिपी जर पाहिलं असेल थंबनेलवरून किंवा टायटलवरून, तर ही रेसिपी आहे ना, तर इझिली आहे आणि वेगळ्या पद्धतीची आहे. तुम्ही प्रत्येक वेळेस एक-एक रेसिपी बनवता, पण तिळापासून ही रेसिपी अशी तुम्हाला तर माहिती नसेल ना, तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. तर तुम्ही इथं पाहिलं असेल, की इथं मी 1-1.5 चमचा इथं साजूक तूप घेतले. तर तुम्हाला जर तूप नसेल, म्हणजे कोणाकोणाला आवडत नसेल, असं नाही की प्रत्येकालाच आवडतं. तर काय करायचंय, आवडत नसेल ना, तर काय करा, ज्याला सेंट म्हणजे वास नसेल अशा पद्धतीने म्हणजे तेल तुम्ही ते घेऊ शकता. तर इथे मी काय केले, साजूक तूप मी इथे घेतले आणि त्याची एक पेस्ट तयार करून घेतली. आणि आपले म्हणजे नंतर जी प्रोसेस आहे ती ठीक आहे. पण ह्याच्या आधी मी काय केलंय माहिती का? गडबड व्हायला नको त्याच्यासाठी मी काय केले, एक केकचं भांडं आहे ते घेतले आणि त्याच्यामध्ये ना थोडासा पिस्ता, काजू आणि बदाम असे छोटे-छोटे काप करून घेतलेत आणि ते त्याच्यावरती गार्निशिंग केली. आता ते साईडला ठेवूया. आता काय करायचे, पीठ मळायचे. तर मी तुम्हाला आधीच बोलले, की आपल्याला पाकाचा अजिबात इस्तेमाल करायचा नाही. तर त्यासाठी मी काय केले, तर तुम्ही आता पाहिलं असेल, की 1 कप मी इथे घेतलेला आहे मिल्क पावडर. आता तुम्ही म्हणता मिल्क पावडर कशासाठी? कारण आपली जी रेसिपी आहे ना, तर त्याची टेस्ट वाढवण्यासाठी. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की 1 कप इथे घेतलेला आहे मिल्क पावडर. आता जी पेस्ट आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतली ना, ते पण इथे मी सर्व काय आहे ते मिक्सरच्या भांड्यातून काढून घेतली. आणि आता चवीपुरतं मी काय केली, तर साखर घेतली. म्हणजे साखरचं म्हणजे जी पावडर तुम्ही तर पाहिलीच, पावडर तयार करून घेतली. साखर घेतली 1 कप, पण मी ह्याच्यामध्ये अर्धाच कप ॲड केले. कारण आपली जेवढी क्वांटिटी कन्सिस्टन्सी आहे त्याच्या नुसारच मी ते घेतलेली आहे. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की आता तुम्ही म्हणता ही ओलसर झाले किंवा सुक्क झाले, तर टेन्शन घ्यायचं अजिबात काही कारण नाही. ज्यावेळेस हे पीठ सुक्क होतं ना, तर त्यावेळेस काय करायचंय, थोडंसं साजूक तूप किंवा ज्याला वास नसेल अशा पद्धतीने तुम्ही हे तेल घेऊ शकता. इथे मी काय केलंय, तुपाचा इथं वापर केलेला आहे. आता मी काय त्याच्या आधी काय केलं, हे जे पीठ आहे ना, ते सर्व काही एकसारखं मिश्रण तयार करून घेतलं. अंदाज पाहायचा, डायरेक्टली टाकायचं नाही. कारण डायरेक्ट पीठ पातळ झालं तरी काही हरकत नाही. थोडंसं मग जी मिल्क पावडर आहे ते पण तुम्ही इथं घेऊ शकता. तर तुम्हाला ही दोन्ही प्रकारचे मी इथं आयडियाज सांगितलेल्या आहेत. तर तुम्ही इथं पाहू शकता. इथं मी काय केलंय, साजूक तूप 1-2 चमचे घेतलेत आणि साजूक तूप थंडीमध्ये खरंच खूप चांगले असतात. कारण ज्यावेळेस आपले गुडघेदुखी, सांधेदुखी, काही ना काही आजार असतात, तर त्यावेळेस साजूक तूप घेतलं ना, तर हे कसं असतं, की शरीरासाठी खूप चांगलं असतं. त्यासाठी मी काय केले, साजूक तुपाचा इथं मी वापर केलाय. तर तुम्ही इथं पाहिलं असेल, की आपले पीठ जे आहे ना, तर लूज झाले. आता हे कशाप्रकारे झाले ते पण तुम्ही पाहू शकता. आणि पीठ जे आहे ते पूर्ण मी एकसारखं मळून घेतले. आता आपलं जे म्हणजे
केकचं भांडं आहे ना, ते मी इथे घेतले. आता त्याच्यामध्ये तुम्ही इथं पाहू शकता कशाप्रकारे जे आपला गोळा आहे ना, तर ते तिळाचं एकदम रेडी झालंय. आता काय करायचंय, आता हे जेवढं भांडं मला जशी मला वडी पाहिजे तशा पद्धतीने मी इथं टाकून घेते. म्हणजे काय होते, फक्त अर्ध्यामध्ये बसलं तर तशाच पद्धतीने मी घेतली आणि जे साइडचे काजू बदाम राहिले तर त्याच्यावरती गार्निशिंग केली ते तुम्हाला पुढं पाहायला मिळेलच. आता इथं तुम्ही काय करायचं, एकसारखी लेव्हल करून घ्यायची, की जेणेकरून तुमची वडी तुम्ही कशाला ट्रायंगल म्हणजे का तुम्ही जसं तुम्हाला पाहिजे तसं त्या पद्धतीने तुम्ही इथे त्याची काप करू शकता. इथं मी चौकोनी ठेवलेले, स्क्वेअरमध्ये ठेवलेले आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता, की हे पूर्ण थोडंसं पीठ आहे ते लूज आहे. तर हे तुम्ही तुमच्याकडे वेळ असेल तर 2-3 तासासाठी तुम्ही साईडला ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवू शकता. तर मी ह्याला काय केलं माहिती का, फ्रीझरमध्ये ठेवलंय. आता तुम्ही इथं पाहू शकता, मी पूर्ण सेट करून घेतलं. पूर्ण एकसारखी लेवल तयार करून घेतली, की जेणेकरून आपली जी वडी आहे ना, व्यवस्थित होईल आणि दिसायलाही खूप छान दिसेल. आता इथं तुम्ही पाहू शकता काजू, बदाम जे आहे ना, ड्रायफ्रुट्स ते इथं वरून टाकून घेतलेत आणि फॉइल पेपर जे आपल्याकडे असतातच, समजा नसेल तरी काही हरकत नाही, प्लेट ठेवू शकता तुम्ही. तर तुम्ही इथं पाहू शकता, की फॉइल पेपरने पूर्ण मी कव्हर अप करून घेतले. आता ह्याला काय करायचंय, फ्रीझरमध्ये ठेवायचंय. तर माझ्याकडे ना वेळ कमी होता म्हणून मी काय केलं, फ्रीझरमध्ये ठेवलं, की लगेचच ते जमेल आणि सेट होईल अशा पद्धतीने तुम्ही आता पाहू शकता. आणि 15 ते 20 मिनिटाच्या नंतर तुम्ही आता पाहिलं असेल, की आपली जी रेसिपी आहे ना, तर सेट झाली आहे आणि कशाप्रकारे झाली ते पण तुम्ही पाहू शकता आणि ह्याचं कलरिंग बघा तुम्ही. तर कोणाला पण वाटणार नाही, की ही घरच्या घरी ही इतक्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी बनवल्या गेलेली आहे. आता हे सेट झाल्याच्या नंतर मी काय केले, ह्याचे ना असे भाग पाडून घेतलेत, म्हणजे ह्याला कट करून घेतलेत आणि इझिली झालेत. असं तुमच्या समोरच आहे, की असं नाही, की स्किप करून दाखवलंय, की पूर्ण व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे. तर कशा पद्धतीनेच झालेत ते पण तुम्ही पाहू शकता. एकदम मस्त खूप अशी छान अशी रेसिपी बनून तयार झाली आहे. तर तुम्ही ह्याचे तुकडे पण पाहू शकता, की कशाप्रकारे केलेत मी. मकर संक्रांत स्पेशल ही ते मी रेसिपी बनवून तयार केलेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर ही तुर्की अशी मस्त स्पेशल ही रेसिपी बनवलेली आहे आणि तुमच्याशी मी शेअर केलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा, आनंदात राहा आणि हो, आपल्या चॅनलला जेवढं होईल तेवढं शेअर करायला विसरू नका. आणि त्याच्या अगोदर ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद करते. बाय.